छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुजरा करून आपलं सर्वांचं प्रथम शिवतीर्थ रायगड भूमीवरती सहर्ष स्वागत आहे। प्रथमच माझी ओळख करून देतो, मी गणेश चंद्रकांत गोरे या रायगड भूमीवरती 5 ते 6 वर्ष झाले या गडावरती गाईडचं काम करतो। रायगड किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल किंवा नसेल। या गडाचं वरचं क्षेत्रफळ 100 एकराचा किल्ला आहे आणि पायथ्यापासून रायगड हा 1200 एकराचा। 100 एकराचा रायगड पूर्ण फिरायचं म्हटलं तर साधारणतः 2 दिवस पुरत नाहीत, तर 1200 एकराचा रायगड फिरण्यासाठी किती दिवस लागतील कल्पना करा। रायगडाची पूर्व साईड आहे भवानी देवीचं मंदिर, पाठीमागे पश्चिमेला हिरकणीचा कडा जी माता बाळासाठी गडावरून खाली उतरली, दक्षिणेला जिकडून आलात याला काळकाईचा खळगा आणि 1996 ला रोपवे झाला। ही गडाची पाठीमागची बाजू आहे। रायगडाची उत्तर साईड टकमकतो आणि जे शिवभक्त 1460 पायऱ्या चढतात ही गडाची समोरची बाजू। रायगडाला इतिहासामध्ये काय रेखाटलं तर अभेद्य, बेलाग, बुलंदण हा किल्ला अजिंक्य होता। छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी वेल्हे तालुका पुणे जिल्हा राजगड किल्ला आणि महाराजांच्या वेळेला हा प्रांत रायरी खोरं म्हणून ओळखलायचं आणि याला जावळीचं एरिया म्हणून ओळखलायचं। हे जावळीचं प्रांत कोठे लागतं तर रायगडाच्या दक्षिण बाजूला प्रतापगड नावाचा किल्ला आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव आहे। त्या जावळी नावाच्या गावापासून सह्याद्रीला अटॅच कोकण दिवा आणि कोकण दिव्याच्या पायथ्यापर्यंत लागणारं त्यावेळेचं दरीखोरे जावळीचं प्रांत। जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवबाची होती। शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्रराव मोरेंना पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून स्वराज्य उभं करूया। जावळीचे मोरे उर्मट स्वभावाचे। शिवाजी राजांना उलट पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत। याला जावळी तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या, तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज असं मराठ्यास उल्लेखून बोलले। मराठे कोणासमोर झुकले ना वाकले, पण आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, ही आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, हीच तर खरी मराठ्याची जात आहे। छत्रपती शिवाजीराजांना आपल्या राजधानीवरून 154 निवडक सरदार घेतले, जावळी प्रांतावरती आक्रमण केलं आणि 15 मे 1656 साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत जिंकून घेतलं। 1656 ते 70 रायगड उभारण्यासाठी 14 वर्षाचा कालावधी लागला आणि 14 वर्षात गडावरती काय बांधलं तर या दगडामध्ये 350 इमारती उभारल्या, 11 तलाव बांधलेत आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। मग इमारतीला लागणारा काळा दगड आर्किटेक्टने आणला असेल कुठून? कारण की आत्ताच्या माणसाला रोपवे नेऊन सुद्धा 128 पायऱ्या चढायचं म्हटलं हातामध्ये पाण्याची बॉटल येत नाही। शिवाकाळ लोकांनी डोक्यावरती दगड कसा आणला असेल कल्पना करा। गड बांधण्यासाठी ते 11 तलाव खोदावे लागलेत, पाण्याच्या 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, पण यातून जो निघणारा जो खडक होता हा इमारतीला वापरला। पाणी अडवा, पाणी जिरवा योजना रायगडावरती राबवली। एका दगडामध्ये 2 पक्षी मारले, पाण्याचा साठा केला, इमारती पूर्ण केल्या। जॉईन करण्यासाठी चुना गुळ शिशाचा वापर केला आणि याच्यावरती वैभवशाली छप्पर होतं। छप्पर कसं असेल एक प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर उभं धरायचं की जिथे चौकोन आकाराचे दगड आहेत, याच्यावरती चौकोन आकाराचे सागवणी खांब होते, गोल आकाराची खापर कुंभार नळीची कौल होती, चारी बाजूने पैठणीने वेढलं होतं, मखमली पडद्यांचे हार होते, मशाळीचा उजेड होता आणि हेच वैभव उद्ध्वस्त झालं। याची तारीख आहे 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रहातर आणि मेजर हॉलनी जेव्हा हल्ला केला गेला तेव्हा याच्यावरचं पूर्ण छप्पर हे जळायला गेलं। आज आपण पडक्या वास्तू पाहण्यासाठी सुरुवात करतो। वीट बांधकाम पेशवे काळी, दगडी बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात। आपण छोट्याशा गेट मधून प्रवेश केला। या गेटचं नाव आहे मेणा दरवाजा। मेणा म्हणजे काय तर शिवाजी महाराजांच्या राण्या सूर्यास्त पाहण्यासाठी पॅगबंद मेणामध्ये बसून या गेटने येणं जाणं करायचं, याला मेणा दरवाजा म्हटलं जातं। इथून आतमध्ये आलात पाठीमागे तुटलेले 5 वाडे दिसतात, याला अष्टप्रधान मंडळाचे वाडे, मंत्र्यांची घरं म्हटलं जातं। महाराष्ट्रातल्या 360 गडकिल्ल्यांचा व्यवहार, त्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून जात त्यावेळेचे मंत्रिमंडळ होतं। आता आपण राणीवसा पाहायला पुढे जाऊया। त्या मंत्र्यांची नावं काय तर मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र तिंबक, रामचंद्र निलखंठ निराजरावजी हे गडव्यवस्था प्रमुख होते। पूर्ण राज्यकारभारातून पाहणी करायची, पण इथून जाण्यापूर्वी ज्या जिजामातेने शिवबाला घडवला म्हणून महाराष्ट्रात स्वराज्य घडलं। पण तुम्हा सर्वांना एक शेर सांगतो की जिजामाता तुम्ही जर नसतात, जिजामाता तुम्ही जर नसतात तर अंगणात दिसली नसती तुळस आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर आपल्या मंदिराची दिसली नसते उंच उंच कळस। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।